नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण अगदी झटपट असं कुकरमध्ये दाल फ्राय आणि जीरा राईस करणार आहे। तर त्याच्यासाठी मी काय केले, एक तिकडं फोडणीचं भांडं ठेवले गरम करायला आणि डाळ तांदूळ नेहमीसारखं 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि त्याला किती पाणी लागते त्यानुसार मी पाणी ओतून ठेवलेलं आहे। भाताला तांदळाच्या दुप्पट पाणी ओता। इथं इंद्राणीचा भात वगैरे यूज करू नका। आता तिकडे फोडणीच्या भांड्यात तेल टाकले आणि जिरे टाकून घेतले। ते छान तडतडले की ते आपण भातावर ओतून टाकायचं की आपला जीरा राईस रेडी होऊन जातो। आता तेच भांडे मी पुन्हा ठेवले आणि त्याच्यावर मी तेल टाकलेलं आहे। आता पाहू शकता इथं आपली भांडेसुद्धा खराब होत नाही आहे आणि दोन्ही रेसिपीज बनवून होतात। आता फोडणी पात्रात मी जिरे आणि मोहरी टाकलेली आहे। त्याचबरोबर मी आता थोडासा गॅस बारीक करते, कारण आपलं फोडणीचं भांडं थोडंसं छोटं आहे। त्याच्यामध्ये मी मिरची चिरलेली आणि लसूण टाकते आणि त्याचबरोबर कढीपत्तासुद्धा टाकते। इथं मी मेथीदाणे टाकायचे विसरले, नाही तर मेथीदाणे टाकलं नाही आपलं नेहमीचं जे साधं पिवळं वरण असतं ते अत्यंत टेस्टी लागतं आणि डाळ खाल्ल्याने पोटात गॅस वगैरे होत नाही, हलकं होतं वरण। त्याचबरोबर मी पाव चमचा हिंग टाकलेलं आहे। हिंगसुद्धा अगदी महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर इथं अर्धा चमचा हळद पावडर टाकलेली आहे आणि आता ते सगळी फोडणी आपण वरणामध्ये टाकून द्यायची आहे आणि ते भांडंसुद्धा असं पाण्याने हे करायचं, म्हणजे त्याला वरणाला छान चव येऊन जाते। आता शेवटी आपण त्याच्यात टोमॅटो टाकून घेऊया। तिकडे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे। आता मी डाळीचा डबा ठेवून दिला आहे। आता भातामध्ये मीठ टाकूया चवीनुसार, ते मिक्स करूया आणि भाताचा डबासुद्धा ठेवून देऊया। आता 2 गोष्टी तर आपल्या कुकरमध्ये होतात। आता तिसरी गोष्ट म्हणजे मी वरती इथं बटाटे लावून घेते, म्हणजे बटाटेसुद्धा आपले 3 शिट्ट्यामध्ये शिजून होतील। आता कुकर थंड झाल्यानंतर पहा, बटाटेसुद्धा आपले छान उकडून झालेले आहेत। त्याचबरोबर आपला जीरा राईससुद्धा पहा किती छान झालेला आहे, अजिबात वेळ लागत नाही। आता इथं बटाटे लावले, तुम्ही वरती कडधान्यसुद्धा लावू शकता। डाळसुद्धा पहा आपली मस्त गळालेली आहे। आता काय करायचं, हिला घोटून घ्यायची। तुम्हाला हवं तेवढं पाणी ओतायचं असेल तर तुम्ही ओतू शकता। कोथिंबीर टाकून आपण मी गॅस ऑन करते आणि एक उकळी फक्त आणते आहे, त्याचीसुद्धा गरज नाही आहे। मीठ टाकायचा व्हिडिओ माझा स्किप झाला। त्याला उकळी येते तोपर्यंत हे जिरं आणि भात आहे ना, आपण ते जरा मिक्स करून घेऊया। वरतून कोथिंबीर टाकूया। आपली रेसिपी एकदम रेडी होऊन जाते। बॅचलर जे आहेत ना त्यांच्यासाठी तर अगदी उपयुक्त अशी रेसिपी आहे, झटपट बनणारी। दोन्ही पदार्थ आणि पोटभरीचं आहे आणि आवडीचं सुद्धा आहे। मी इथं तेलाचा वापर केला, तुम्ही तुपाचा वापर करू शकता। बटर वगैरे टाकलं तर अजून टेस्ट इन वरणाला। तर जेव्हा घाईची वेळ असेल ना, तेव्हा तुम्ही अशा प्रकारे करू शकता। रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल, नक्की ट्राय करा। आवडली रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।